नमस्कार मित्रांनो, रिअल प्राईम व्हिडिओज मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की कोणत्याही प्रॉपर्टीचे ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड यामध्ये काय फरक असतो. त्याचबरोबर आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत की ॲग्रीमेंट टू सेल केल्यावर सेल डीड का करतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल काय असते. जेव्हा कोणत्याही मालमत्तेची खरेदी विक्री करायची असते तेव्हा बायर आणि सेलर मिळून एक ॲग्रीमेंट बनवतात. यामध्ये टर्म्स डिसाईड केले जातात. या टर्म्समध्ये प्रॉपर्टीचे पूर्ण डिटेल्स, परचेस प्राइस, पेमेंट टर्म्स या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर ॲग्रीमेंट टू सेलमध्ये सेलर कोणत्या टर्म्सवर बायरला प्रॉपर्टी विकणार आहे हे ठरवले जाते. बायर आणि सेलर दोघे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो करतील म्हणून हे ॲग्रीमेंट टू सेल असे डॉक्युमेंट बनवले जाते. दुसरा प्रश्न म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल का केले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे बहुतेक वेळा प्रॉपर्टीची खरेदी विक्री लगच्या लगेच होत नाही. असे असू शकते की एखादा प्रोजेक्ट पूर्ण नसतो आणि प्रोजेक्ट हँडओव्हर करण्यासाठी वेळ लागू शकतो. प्रॉपर्टी रेडी पोझिशन असली तरी खरेदी करणाऱ्याला पैशाची जुळवाजुळव करायला आणि बँकेचे लोन यासाठी वेळ लागू शकतो. पूर्ण पैसे आल्याशिवाय कोणताही सेलर बायरच्या नावावर प्रॉपर्टी ट्रान्सफर करत नाही. तसेच कोणतेही ओरिजिनल डॉक्युमेंट्स हँडओव्हर केले जात नाहीत. या सगळ्यांमुळे दोन्ही पार्टी त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो करतील आणि कोणताही वादविवाद होऊ नये म्हणून हे ॲग्रीमेंट टू सेल डॉक्युमेंट बनवले जाते. बायर आणि सेलरच्या टर्म्स अँड कंडिशन्स या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन केल्या जातात. आता या व्हिडिओमधला तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल मध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिल्या जातात. यामध्ये ज्या टर्म्स बायर आणि सेलर मध्ये व्हर्बली डिस्कस केल्या जातात त्या लिहिल्या जातात. बायर आणि सेलरचे नाव, ऍड्रेस, वय इत्यादी नंतर प्रॉपर्टीचे डिटेल्स मेन्शन केले जातात. जसे की प्रॉपर्टीचा पूर्ण ऍड्रेस, कोणत्या टॉवर मध्ये आहे, विंग मध्ये आहे, फ्लॅट नंबर काय आहे किंवा प्लॉट नंबर, प्रॉपर्टीच्या चारही बाजूच्या सीमा, प्रॉपर्टीचे मेजरमेंट्स इत्यादी गोष्टी नमूद केल्या जातात. यानंतर सेल्स प्राइस, पेमेंट टर्म्स इत्यादी गोष्टी असतात. ॲग्रीमेंटच्या वेळी किती रुपये दिले आहेत आणि किती इन्स्टॉलमेंट्स मध्ये देण्यात येणार आहे हे लिहिले जाते. ॲग्रीमेंट टू सेल मध्ये आजकाल एक अतिशय महत्वाची गोष्ट लिहिली जाते ती म्हणजे डिफॉल्ट पेनल्टी. यामुळे सेलरने वेळेवर पोझिशन दिले नाही तर बायरला सुरक्षा मिळते आणि बायरकडून वेळेवर पेमेंट नाही केले गेले तर सेलरला फायदा होतो. या सेक्शन नंतर ॲग्रीमेंट मध्ये सेलर हे डिक्लेरेशन देतो की या प्रॉपर्टीवर कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी लोन किंवा इन्क्युबरन्सेस नाहीत. कोणत्याही सरकारी विभागाची रक्कम, वीज बिल, पाणी बिल इत्यादी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी पेंडिंग नाहीत. या सगळ्याचे नो ड्यू सर्टिफिकेट देण्याचे वचन सेलर या ॲग्रीमेंट मध्ये देतो. ॲग्रीमेंट टू सेलमुळे कोणत्याही प्रकारचे टायटल ट्रान्सफर होत नाही, म्हणजेच प्रॉपर्टी नावावर होत नाही. परंतु सेल डीड पूर्वीची ही एक महत्वाची पायरी आहे. त्यामुळे ॲग्रीमेंट टू सेल पूर्णपणे विचार करून तयार केले पाहिजे. ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड ही दोन वेगवेगळी कागदपत्रे आहेत. ॲग्रीमेंट टू सेलमुळे प्रॉपर्टी नावावर होत नाही, त्यासाठी सेल डीड करणे बंधनकारक आहे. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब नक्की करा.